ज्योतिष बाबा, ज्योतिष बाबा, वाई तिकडे या या या. जरा भविष्य बघायचंय. ज्योतिष होय. बघणार की? अवश्य बसणार, अवश्य बघणार, ज्योतिष सांगणार. जे दिसेल ते सांगण्यात मी कसूर करत नाही. बिनधास्त बोलायला कोणाला पण डरत नाही. भविष्य सांगितल्याशिवाय पोट माझं भरत नाही, पण मी सांगितलेलं भविष्य खोटं कधी ठरत नाही. काय प्रश्न आहे बाई तुझा? पैशाची लई लई चिंता आहे बाबा. किती बी कष्ट केलं तर पैसा पुरतच नाही, आणि गरजा तर वाढतच चालल्यात. लई लई हाल चालल्यात बघा बाबा. नाही म्हणलं कवा सपायची माझ्या मागची 7.5. जरा हात बघून सांगा बरं. अरे 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 बाई, तुझ्या 7.5 शनीचं दार बंद आहे, म्हणून तुझ्या संसारातल्या लक्ष्मीच्या दरबारामध्ये अंधाधुंद आहे. इकडे राहू जरा मंद असला तरी तिकडे केतू रागावून लाल बुंद आहे. अगं बाई, खरं आहे बघा. आता पतूर घर कसं तरी चालावं म्हणून सावकाराचं कर्ज घेतलं, आणि त्या कर्जापायी घरातलं होतं नव्हतं ते समजा त्याच्याकडे घाट पडलं. होतं नव्हतं ते गहाण पडलंय, म्हणूनच तुझ्या संसाराचं घोडं अडलंय. बाई, तुझं समज सुख सावकाराच्या व्याजानं वाढलंय. अक्षय बराबर आहे बघा. इथल्या समध्या गावागावातून समधीकडे नेमकं हेच घडलंय, म्हणून तर तुमच्यासारख्या प्रत्येक गरीबाचं नडलंय. बाई, अगदी असंच आहे. मग बाबा, त्याच्यावर काय बी उपाय नाही? नशिबाला कसला उपाय घेऊन बसलीस बाई? एकच सांगतो, अशा गरिबांनी जास्तीत जास्त अवसान धरायचं. जगताना मनामध्ये रोज झुरायचं. काबाड कष्टात मर मर मरायचं, आणि होता होईल तेवढं सहन करायचं. दुसरं काही नाही. बाई, ₹1.25 दक्षिणा बाई. ₹1.25 घ्या. चला बाई, तुझा ₹1.25 दक्षिणेचा मला पोचला. ह्यो बघ मी कनवटीला खोचला. चल निघतो मी. ऐ भविष्य सांगणार, ज्योतिष बघणार, कुंडली पाहणार. एका सामान्य गावात होती गरिबी राहत. तिथ किमया घडली, शान गावाची वाढली. एक गरीबाचं घर, तिथ संकट पार, तिथ संकट पार. नसे पैशाचा आधार, नशिबात सावकार. सुखदारात अडल घर, कर्जात बुडल. फिर व्याजाचा नांगर, तानी उपाशी लेकर, तानी उपाशी लेकर. ओठी जळते तहान, पोटी भुकेच थैमान. अशी दैना झाली सुरू, बाई म्हणे काय करू. अशा हालात ग बाई, जादू झाली काय सांगू. अशा हालात ग बाई, जादू झाली काय सांगू. कसलं माझं फुटकं नशीब म्हणायचं का सारचे. आभाळ फाटल्यागत किती बी ठिगळ लावलंय ना, नुसतं फाटतच चाललंय. अगं पण असं धीर सोडून कुठे चालतंय वय? अगं तू जर अशी हात पाय गाळून बसलीस तर कसं व्हायचं तुझ्या घरादाराचं ना, मुला लेकराचं? सांग बघू, काय आणि कसा विचार करायचा तेच कळना झालंय बाई. जवादारनं घरचा धनी ग्लास आणि बाटलीत बुडलाय ना, मग तवादारनं आमची परवड चालली आहे बघ. हा, घरादाराचं बघायचं, पोरा बाळांचं निस्तरायचं, आणि शेतात राब राब राबायचं. काय तू नारायण माझ्यावर कोपलाय कुणास ठाऊक, आणि त्याची ती लक्ष्मी बाया कुठं जाऊन रुसून बसलाय काय कळना झालंय बाई. अगं वेणूबाई, लक्ष्मी अशी रुसून कुठे जात नसती. आपण तिला बोलवलं की ती आपल्या घरी परत येते. आता कशाची येते ती परत? हिता अडचणी घरचा नुसतं तोंडा करून बसल्यात बघ. हे बघ सारचे,
प्रकाशच्या शाळेची पुस्तकं घ्यायची आहे. माझ्या लेकीच्या अंगावर तर साधा धडत सुद्धा नाही. आणि ह्यांची औषध माझ्या 5वीलाच पुजलेली जणू. त्याच्यात पाऊस आलाय तोंडावर. नाही शाकारणी करून घेतली तर समजे पंचायतच आहे बघ माझी. अगं एक काय 2 रडगाणी सांगायची. नुसती रडगाणी माझ्या नशिबाची बघ. अगं पण तू काय अशी हातावर हात धरून गप बसणारच का काय आता? आता कशाची ग बसतीस बाई? हा, सावकाराचं मनाचं कर्ज काढलंय मी. पण माझं सगळं कावाड कष्ट सगळं त्याच्या याच्यातच जाते ना मग. आणि त्याचा मुद्दा हाय तसा हाय माझ्या डोक्यावर. खरं सांगू सारशे, जेव्हा मला मरण येईल ना अगं माझी तेव्हा. बाय नको ग असं बोलू नको असं बोलू. चल आपण विद्याताईकडे जाऊया. त्या तुला आमच्या बचत योजनेची माहिती अगदी समजावून सांगते. चल बाई चल चल उठ. बाई, काय तरी करायलाच पाहिजे येत सुटायला. चल बाई. चल घ्या. विद्याताई आपल्या बचत गट योजनेमध्ये सामील करायला घेऊन आले येणूताईला. सारजाबाई, आता आपला हा बचत गट राहिलेला नाहीये. हा त्याचा एवढा विस्तार झालेला आहे की याचं नाव आता स्वयंसहायता गट झालेला आहे. पण बरं झालं तुम्ही वेणूबाईंना इथे आणलं. पण विद्याताई, तुमचा तो सहाय्यता गट म्हणजे कसा आणि ते का मला व्यवस्थित जमल नव? अहो त्यात अवघड काहीच नाहीये वेणूबाई. हे पहा, तुमच्या गटामध्ये 20 महिला असतील. 20? हो, आणि दर महिन्याला त्या 20 महिलांबरोबर तुम्ही फक्त 20 रुपयांची बचत करायची. नुसते 20 रुपये? हो, आणि महिन्याला ठराविक दिवशी मीटिंगला जायचं. जिला गरज असेल तिला या रकमेमधून कर्ज मिळतं. कर्ज? कर्जाचं नाव काढलं ना माझ्या अंगावर तर झरकन काटाच येतो बघा. अहो कर्ज काय कमी काढले भाई आम्ही. या कर्जापायी आमची घरदार वाहून गेली बघा. कारण याचं कारण काय माहितीये का वेणूबाई? असली कर्ज देणारे सावकार भरमसाठ व्याज घेतात. तर हो, 100 रुपयाला 10 रुपये बघा. महिना निसता याजातच गेला, मुद्दल तिथंच राहिली. आणि सावकार तर काय याच पहिलेच कापून घेतो. हो, पण आपल्या बचत गटामध्ये आपण किती व्याज घेतो माहितीये का तुम्हाला? फक्त 2%. म्हणजे 100ला 2 रुपये. हे व्याज तुम्ही महिन्याच्या महिन्याला भरायचं आणि कर्जही ठराविक मुदतीत फेडून टाकायचं. नुसतं 2 रुपये? म्हणजे गरीबाचा विचार करूनच व्याजाचा दर ठरवलाय. म्हणजे काय प्रश्नच नाही. शेवटी ही योजना आपली महिलांची आहे आणि महिलांसाठी आहे. आता बाकी बायकांचं कसं असतं, त्या एकत्र येऊन भिशी चालवतात, हो की नाही? भिशीमध्ये कसं असतं, एकत्र यायचं, रक्कम गोळा करायची, चिठ्ठ्या टाकायच्या. चिठ्ठीमध्ये जिचं नाव असेल तिला ती रक्कम मिळते. पण त्यामध्ये काय होतं, रक्कम तेवढीच राहते. बचत गट योजनेमध्ये काय होतं की मिळणाऱ्या व्याजामुळे रक्कम ही वाढत जाते. आपल्या महिलांची शक्ती वाढत जाते. मला वाटतं शारजाबाई, आज आपली स्वयंसहायता गटाची मीटिंग आहे ना, आपण तिथे घेऊन जाऊया वेणूबाईंना. वेणूबाई, तुम्ही चला बरं आज आमच्या बरोबर तिथे. हा, बर निघूया आपण. बर. चल. या. आणि तो हिशोब ठेव बाजूला. सुरेखा, या वेणूबाई, यांना बचत गटाचं महत्व तुझ्या खास पद्धतीने सांग बरं. हा सांग. हा सांगते. ऐका वेणूबाई नीट 20 महिलांचा गट. ऐका वेणूबाई नीट 20 महिलांचा गट. एकदा महिन्यातून साऱ्या महिला जमून आपल्या रक्कम आणून करती जमा. मग गरजा जाणून घेती रक्कम वाटून. मग गरजा जाणून घेती रक्कम वाटून. मग गरजा जाणून घेती रक्कम वाटून. म्हणती चिंता आता सोडा व्याजाचा दर बी थोडा. म्हणती चिंता आता सोडा व्याजाचा दर बी थोडा. व्याज दर महाद्याव आणि निश्चिंत राहावं. मग 3 महिन्यात सगळं कर्ज फेडावं. असं बाईनं त्या केलं तिचं दुःख दूर झालं. असं बाईनं त्या केलं तिचं दुःख दूर झालं. तिचं दुःख दूर झालं. तिचं दुःख दूर झालं.
अशी बचत धनाची योजना ही कल्याणाची, अशी बचत धनाची योजना ही कल्याणाची, गावकऱ्यांनी राबवली गरिबी ही दूर झाली, गावकऱ्यांनी राबवली शक्ती गावाची वाढली, गावकऱ्यांनी राबवली शक्ती गावाची वाढली, अशी समधी व्हावी गाव सुख देशाचं वाढावं, अशी समधी व्हावी गाव सुख देशाचं वाढावं, दुःख दूर घालवावं, दुःख दूर घालवावं, दुःख दूर घालवावं, दुःख दूर घालवावं. कळलं ना वेणूबाई? या आम्ही तुम्हाला हिशोब समजावून सांगतो. बसा. हे पहा, हे रजिस्टर आहे, याच्यामध्ये प्रत्येकाचं नाव लिहिलेलं असतं. तू ठेव ग जरा. किती घाई करतेस, हिला हर हिशोबाची घाई असते. वेणूबाईंचं नाव लिहायचंय का? हो, लिहायचं, लिहायचं. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्या दयाघन परमेश्वरानं उदार हातानं ठिकठिकाणी मोठमोठे खजिने निर्माण करून ठेवलेले आहेत. फुलामध्ये सुगंध भरलेला आहे, अलोट जलसंपत्ती सागरामध्ये ठेवलेली आहे. अहो, सूर्याकडून प्रकाश, चंद्राकडून शीतलता आणि धरणी मातेकडून भरघोस धान्याची रास, अशा कितीतरी गोष्टी त्याच्या कृपेनं निसर्गाकडून आपल्याला मिळत असतात. तशीच त्यानं मानवाला कार्यशक्तीही दिली आहे. मेहनत केल्यावर आपल्याला फळ मिळतं, शेतात राबल्यावर भरघोस धान्याची रास मिळते, नोकरी करणाऱ्यांना पगार मिळतो, त्यावर माणसांचे संसार चालत असतात. पण हाती आलेला हा पैसा अविचारानं कसाही उधळून दिला तर कसं बरं चालेल? लक्ष्मी ही चंचल आहे, आज इथे तर उद्या तिकडे, असा तिचा स्वभाव आहे. हजार वाटांनी सतत ती निघून जात असते. माणसाला मिळते मात्र एका मार्गानं, म्हणून तिचा मान राखला जायलाच हवा. नाहीतर दारामध्ये वैभव लक्ष्मी प्रसन्नतेने येते, पण उधळे पण पाहुन या रुसुनी क्षणात निघुनी जाते. म्हणून हाती आलेला पैसा कसाही उधळून देता कामा नये. तो जर कसाही उधळून दिला आणि ऐन वेळी आपल्या समोर मग जेव्हा संकट उभी राहतात, तेव्हा आपलाच पैसा त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडत नाही आणि मग चिंतेत बुडालेला माणूस कपाळाला हात लावून बसतो. महाराज, अहो घालविल्यावर पैसा गरजेसाठी कधीच शिल्लक नसतो, पण बचतीने साठविता संकट काळी प्रसन्न होऊन हसतो. रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा रामा. असं हे बचतीचं महत्व मोठं विलक्षण आहे. अहो, बचत होताना जरी कणाकणाने होत असली तरी ती साठल्यानंतर माणसाला डोंगरा एवढी वाटते. अहो, नदी समुद्र जरी झाला तरी तो थेंबा थेंबानीच बनलेला असतो ना. अहो, भरलेलं कणीस एकेका दाण्यामुळेच तयार झालेलं असतं. घनदाट जंगल एकेका वृक्षामुळेच आकाराला आलेलं असतं. आणि दिमाखात उभे राहिलेले टोले जंग वाडे सुद्धा छोट्याशा एकेका विटेमुळेच निर्माण झालेले असतात ना. आणि म्हणून भविष्यपूरच्या विचारी महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे की अशा बचतीने संकटे पळावी, अशा बचतीने काळजी टळावी, शक्ती पैशाची अनुभवास यावी. आणि म्हणून गोडी बचतीची माणसा कळावी. जगतपालक शंख चक्रधर महाविष्णू की जय. सागर कन्या कुंकुमांकिनी मंगलवरदायिनी श्री महालक्ष्मी की जय. देशोद्धारक दारिद्र्य निवारक बचत देवी की जय. पहिलमा गणेश देवा, बचतीचा खेळ बैल महिमा जगावा, बचतीचा महिमा मोठा ग, हळूहळू जमतो साठा ग, त्या साठ्यातून गरजा भागती, मनातलं इच्छा मार्गी लागती, मनातली इच्छा प्रगतीची, कथा बचतीच्या महतीची. दरवाडी गावात काय घडलं, महिलांचं पाऊल पुढे पडलं, प्रगतीचा त्यांनी केला विचार, बचतीचं मग केला तयार, पैसा पैसा जमविला, बचतीच्या उधळीत साठविला, भविष्याचा प्रश्न सोडविला, नवाच इतिहास घडविला. थांबा,
आपण समध्या बायका आपल्या घराचा डोलारा जीवाचा आटापिटा करून सांभाळणाऱ्या, पहाटेला उठणाऱ्या, घरासाठी झटणाऱ्या, पोरा बाळांचं करणाऱ्या, लांबून पाणी भरून आणणाऱ्या, घर कामात गुंतणाऱ्या, गरिबीत रुतणाऱ्या, कर्जाच्या डबक्यात बुडणाऱ्या, कर्जाचं गाडं वडणाऱ्या, उन्हात अनात थपणाऱ्या, मध्येच डोळं टिपणारे. त्यांचं भविष्य नशिबाआड लपलं होतं, पण प्रत्येकीनं मनात सोनेरी सपान जपलं होतं. ते सपान प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या जमल्या, आपल्या एकासाठी चर्चा करण्यात रमल्या, नव्या नव्या योजना जाणून घेतल्या, अडचणी त्यातल्या समजून घेतल्या. मग प्रत्येकीनं पक्क ठरवलं, हाकलून द्यायचा भविष्यातला अंधार, समृद्धीचा प्रकाश आणायचा. असा केला प्रत्येकीनं निर्धार. महिलांची एकजूट झाली ग, कल्पना मनात आली ग, कल्पना विकास करण्याची, जर्सी गाई आणण्याची. जर्सी गाईची किंमत फार, एका गाईला 16,000. कुठून आणायचं एवढं धन ग, पाहून आली वॉटर ग. वॉटरनं त्यांना मदत केली, 4-4 हजाराची रक्कम दिली. महिलांचं बळ मग वाढलं ग, बँकेचं कर्ज काढलं ग. पलमा गणेश देवा, बचतीचा खेळ बाई मांडी माझ्या गावा. बचतीचा महिमा मोठा ग, हळूहळू जमतो साठा ग. पलमा गणेश देवा, बचतीचा खेळ बाई मांडी माझ्या गावा. बचतीचा महिमा मोठा ग. सावकार, अहो सावकार. काय वेळी काय नाही, तुमचा हप्ता द्यायला आलते. हो. बरं सावकार, आता आपलं 4च हप्ता राहिलं बरं का. हो 4च राहिले. पण काय हो वेळूबाई, हा. बराच जोरात दिसतो आजकाल तुमचा बचत गट. वय हाय, देवाच्या कृपेनं आणि समध्या महिलांची बचत गटाला मनापासून साथ मिळतीये. तिथं मिळणाऱ्या थोड्याशा कर्जानं का होईना आमच्या अडी अडचणी बी भागत्यात. का हो सावकार, नाही म्हणलं तुम्ही का हसलासा? मी हसलोय तुमच्या बोलण्याला वेणूबाई. मला सांगा, तुमच्या या महिला बचत गट योजनेतर्फे तुम्हाला कितीचं कर्ज मिळणार? 500-700 रुपये. पण एखादी मोठी गरज असली तर उद्या आमच्या वाड्याकडे येणारच तुमच्या त्या महिला गट योजनेतल्या बायका. आता असं बघा सावकार, मोठं आंब्याचं झाड आहे, होय का नाही? मग आता एवढ्याशा कुंडीत कसं उमावणार? बरोबर आहे तुमचं म्हणणं. अहो, मी सुद्धा तेच म्हणतोय. होय का नाही? हो. तसंच या बचत गटाचं आहे बघा. आत्ताशी ते लहानशा पिशवीतलं लहानसं झाड आहे बघा. पण ते पिशवीतलं झाड अगदी जातीवंत कलम आहे बरं का. नाही म्हणजे हळूहळू जोम धरल आणि एकदा का झाड मोठं झालं ना की महिला एकजुटीच्या शेतात लागल आणि त्याला लागणारी फळं समध्या महिलासनी मिळतील बघा. तुम्ही म्हणताय ते खरं आहे वेणूबाई. पण तुम्हाला वाटते तसं होईल? होईल. आता बघा सावकार, माझं भलं झालं, महिला बचत गटातल्या बायकांचं बी भलं होईल, अशा हजारो महिलांचं भलं होईल. अहो 100 नंबरी यश देणारी ही 100 नंबरी योजना आहे. आम्हासनी खात्री आहे बघा सावकार, समत्यांचं भलं होणार आहे, खात्री नावाला यश येणार आहे. बरं सावकार, येते मी. पण तेवढं ध्यानात ठेवा बरं का. नाही म्हणजे 4च हप्ते राहिले. हो 4 हप्ते. येते. या रामाच्या पाऱ्या मंदी आले वासुदेव दारी. या रामाच्या पाऱ्या मंदी आले वासुदेव दारी. एकी महिलांची झाली गावात लक्ष्मी आली. बचतीनं किमया केली घरदार सुखामंदी नाली. कात टाकली गावान आनंद नांदला घरी. आले वासुदेव दारी, आले वासुदेव दारी, आले वासुदेव दारी.
वाट बचतीची धरली, आता चिंता नाही उरली. वेणुताईची ओंजळ भरली, वेणुताईची ओंजळ भरली, वेणुताईची ओंजळ भरली, वेणुताईची ओंजळ भरली. हे सांग आपुल्या मना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे सांग आपुल्या मना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं, जागृतपूरच्या विचार देवाला. दान पावलं, दान पावलं, दान पावलं, निश्चयवाडीच्या बचत देवीला. दान पावलं, दान पावलं, सर्व महिलांच्या एकजुटीला. दान पावलं, दान पावलं, वेणुबाईच्या सुखी गावाला. दान पावलं, दान पावलं, दान पावलं. अरे वेणुबाई, या या. ये नमस्ते विद्यार्थी. नमस्ते नमस्ते, बसा बसा. ही सुनंदा. बर. आमचा जसं आमच्या गावात महिला बचत गट आहे ना मग हा. तसं हिला बी हिच्या गावात सुरू करायचं आहे. बरं. तेवढी माहिती सांगतायचं. अहो, किती सोपं आहे वेणुबाई, त्यात अवघड काहीच नाहीये. 10 किंवा 20 बायकांनी एकत्र यायचं हा, आणि महिन्यातून सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांच्या सोयीनुसार एक दिवस पक्का करायचा मीटिंगसाठी. अगदी सोपं आहे. त्यात अवघड काहीच नाहीये या योजनेमध्ये. पण फक्त 3 गोष्टी सांभाळाव्या लागतात. 3 गोष्टी वेणुबाई, कोणच्या हो? तुम्हाला माहितीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे या आपल्या बचत गटाच्या महिन्याला होणाऱ्या सभा, त्या नियमित व्हायलाच पाहिजे. एकाही सभेचा खाडा होता कामा नये. हा, आणि दुसरी गोष्ट अशी की जशी आपण नियमित बचत करणार तशी नियमित कर्जफेड ही व्हायलाच पाहिजे. हे ध्यानात ठेव बाई. कारण काय वेणुबाई, याचा फायदा आपल्या सगळ्या सभासदांनाच होणार आहे की नाही. बरं विद्यार्थी, हा. तिसरी गोष्ट कोणची म्हणला? मी सांगते तुम्हाला. हा, आपल्या गटासारखेच दुसरे गट असतात की नाही, त्यांना जेव्हा जर गरज लागली तर आपल्याकडची जास्त रक्कम कर्जाऊ म्हणून आपण जरूर त्यांना द्यायची. हा. वेणुबाई, थोडक्यात काय आहे की आपल्या बचत गटाचे नियम पाळायचे, शिस्त पाळायची आणि चोख हिशोब ठेवायचा. आणि मग काय, मग काय? मग गावात येणाऱ्या सुख समृद्धीला स्वागत करण्यासाठी आपण हसऱ्या घरादारांनी तयार व्हायचं. होय होय होय. आलं ना मग लक्षात. आता उद्यापासूनच कामाला लाग. उद्यापासून कशाला, आजपासूनच तू कामाला. येऊ. चल येतो. ऐ भविष्य सांगणार, ज्योतिष पाहणार, कुंडली पाहणार. बाबा, बाबाच. या बाबा. या 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 या. लई दिसानं गाठ पडली नाही. लई दिसानी आज आपली गाठ आहे, पण बाई आता तुझ्या घराचा हा केवढा मोठा थाट आहे. होय होय होय. अगो बाई, बसा. हा बसा. या या. बसा बसा बसा. वा 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 वा. बाई, तुझ्या या हातामुळे महिलांची एकी झाली, गावामध्ये प्रगती आली, दुःख दारिद्र्याची पीडा वेशी बाहेर निघून गेली. होय बाबा, समध्या बायकांनी मनापासून साथ दिली. पैशाची बचत करून गटाला यश दिलं. त्याच्यात त्यांच्या स्वतःचं भलं तर झालंच, पण गावाच्या भल्यासाठी हातभार बी लागला. असंच गावागावात घडलं तर महिलांच्या प्रयत्नाचं सोनं होईल, गरिबीचा शाप टळून जाईल. प्रत्येक महिलेच्या स्वप्नातलं घरदार सुखा समृद्धीमध्ये नाही. बचत गटाच्या योजनेला प्रत्येक महिला साथ देईल तर बाई, तुला सांगतो, आपल्या या महाराष्ट्रामध्ये हत्तीवर बसून हसत हसत लक्ष्मी येईल. होय बाबा, वॉटरशेड संस्थेनं विचार दिला. त्यांचा अधिकारी आमच्या पाठीशी उभं राहिलं. अहो, म्हणून तरी समत घडून आलं. बाई, तू बचत केलीस, आता काळजी उरली नाही. तुझ्या गटातली एक पण महिला अडचणी पुढे हरली नाही. अशाच एक व्हा सर्व जणी, बाजूला राहू नका कुणी. मग तुमच्या बचतीच्या कणाकणाचा डोंगर होईल. सुख तिथं राहायला येईल. समाधानी घर तुमचं आनंदाचं गाणं गाईल. बाई, आनंदाचं गाणं गाईल. साठविता कण कण थोडी थोडी साठवण,
साठविता कण कण थोडी थोडी साठवण साठे बचतीचं सोनं सुखासाठी साठविता कण कण थोडी थोडी साठवण सामान्यांची अडचण गरिबीचं रडगाण सामान्यांची अडचण गरिबीचं रडगाण आता देऊ हाकलून घरासाठी साठविता कण कण थोडी थोडी साठवण हात हातात घालून गाऊ बचतीचं गाणं हात हातात घालून गाऊ बचतीचं गाणं ठेवू प्रगतीची शान गावासाठी साठविता कण कण थोडी थोडी साठवण साऱ्या एकत्र होऊन आता राहू सावधान साऱ्या एकत्र होऊन आता राहू सावधान जपू बचतीचं धन उद्यासाठी साठविता कण कण थोडी थोडी साठवण साठविता कण कण थोडी थोडी साठवण साठविता कण कण थोडी थोडी साठवण ऐकलं का मैत्रिणीनं? आता मी तुमची वेणूबाई नाही तर तुमची मैत्रीण उषा नाईक तुमच्याशी बोलते. आताच आपण या स्वयंसहायता गटाच्या माहितीपटात पाहिलं की या स्वयंसहायता गटाचा फायदा घेऊन वेणूताईच्या जीवनाचा कसा कायापालट घडला आणि अशा असंख्य महिला या स्वयंसहायता गटाचा फायदा घेऊन आपल्या आयुष्याचा असाच कायापालट घडवून आणत आहेत. पण त्याही पलीकडे या महाराष्ट्रात अशा अनेक वेणूबाई आहेत की ज्या आपल्या गरिबीच्या परिस्थितीशी हलाखीच्या परिस्थितीशी झगडत आहेत तोंड देत आहेत. त्यांनाही त्यांच्या परिस्थितीतून बाहेर पडायचंय. त्यांना एक आशेचा किरण हवाय. मग तो किरण कोणता? तर स्वयंसहायता गट. हवं तर आपण त्याला बचत गट म्हणूया. मैत्रिणीनं मनापासून प्रयत्न केला तर मार्ग सापडतो आणि हाच मार्ग आहे. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे ना, मग तुम्ही सुद्धा या स्वयंसहायता गटाच्या योजनेचा फायदा घ्या आणि वेणूताईप्रमाणे आपल्या घराचा दरवाजा समृद्धीचा प्रकाश घरात येण्यासाठी खुला ठेवा. कारण माहिती आहे, अहो महिलाच प्रथम आपल्या घराचा आपल्या गावाचा आपल्या देशाचा विकास करू शकतात आणि तो विकास या स्वयंसहायता गटाच्या योजनेचा फायदा घेऊन लवकरात लवकर साधता येतो. अधिक माहितीसाठी स्वयंसहायता गटाबद्दलच्या आपण इथं संपर्क साधा.